बाजरीवर कसं काळा काळा दिसतोय, कावळा करतोय अंघोळ. काय कसला आवाज आहे? कोणता पक्षी? सोबत आहे तुमचं मराठी ब्लॉग आज हे बघा, इथं आपल्याला बाजरी आणि ज्वारीला डाळ धरायचे. आता थांब, तूच दाखवतो ब्लॉग बाजरीवर कसं पाणी कसं दिसतंय. बाजरीला पाणी सोडित होतं. बाजरीच्या पानावर कसं काय वरची काटली थेंब थेंब दिसत असते. काय चिमणी कशी येऊन बसली बाई, खरं माझ्याकडे बघते आवाज मी जी बोलत होती. पक्ष्याचा आवाज किती ध्यान लावून जर बघितले बघा तर बोलत नाही किती पक्ष्याचा आवाज आहे. कोणचे पक्ष्याचा आवाज, सगळे झाड आहेत ना त्याच्यावर सगळे पक्षी, जे झाडं दिसते तुम्हाला त्याच्यावर सगळे पक्षी बसलेले, त्याचे सगळे आवाज आहेत. पक्षी इकडून तिकडे परत कावळा येऊन बसलाय. काळा काळा दिसतोय, कावळा करतोय अंघोळ. कावळा अंघोळ करतो. आवाज आला तुम्हाला त्या कावळ्या बऱ्यापैकी अंघोळ करतो. आपला सारा बॅग चढायला लागलेला आहे, सगळं पाणी साचत आहे माझं. कावळा आंघोळ करून उडून बसला लिंबावर जाऊन. बागाचं पाणी झटकेतोय अंगावरच. जिथं पाणी दिसून आंघोळ करून घेतात कावळा. तिथं जाऊन तुम्हाला जवळ दाखिलं असतं, लगेच कावळा उडून जातोय म्हणून दाखवाय ना. पाणी बी आपलं थोडं राहिले कडेला, आता मी जातो फोडायला. बा कसं फाडफाड करतोय. पोपट इथं पोपटाचं घरट आहे काय याच्या बा, पोपटाचा आवाज. कावळा गेला तिकडं. पहिल्यांदा कावळा इथं आंघोळ करत होता, मी आता इथं आलो फक्त तिथं गेला. ते बा कुठे गेला, वर इकडं आलाय म्हणून कुठे टाकतो बघा. कावळा तिथे जाऊन बसलाय, गेला उडून बसला इथं झाडावर येऊन. किंवा कसा अंग पुशितोय, झाड येतोय धटकेतोय. कसं बसलंय की चिमणी बी आंघोळ करून गेली. सगळे पक्षी सकाळ सकाळ अंघोळ करतात. तशी जर सकाळी मोटर जर चालू असली ना येऊन बघा पोपटाचं अख्ख्या तिथं पोपट इथं काही. इथं ह्याली बी एक घर आहे पोपटाचं. आवाज येतो म्हणजे मग करत नाही किंवा इथं बी घरी. किंवा तुम्हाला शिवाट दिसला असं, हे शिवाट आपण तसंच इथं आऊत नेलं दुसरं बाईला हाकाच टायमाला, आणि तेव्हाला असं शिवाट ठेवलं नाही तर घरी घेऊन जावं लागेल. म्हणजे घोर जे आपण शिकायला आणलं होतं ते वयाची काय आंघोळ व्हाय ना, डबल डबल येतोय नुसतं आंघोळ करायला. आता गेली आंघोळ करून बघा, आता नसतं येत माघारी. काय कसला आवाज आहे? कोणता पक्षी? बघा पक्षी बघा, आज नुसता पक्ष्याचाच दिवस आहे. इथं दार इथं नुसते पक्षीचा आवाज नसता. हे पोपट, कावळा
चिमण्या, बागळा, तो कोणता पक्षी होता त्यो, तोट्याचा आवाज, नुसतं पक्षीच येतं. आज नुसते पक्षी म्हणजे पक्षीच. वरून एक चिमणी चालली, आवाज येतो तुम्हाला? दिसायला अजून मला बी. विमान ही एक चिमणीची बघा, वरून पळत ती चिमण्या खालून जरा शिक. त्या चिमणीत माणसं बसते तर त्या चिमण्यात कोण नाही बसत. बघायचे तुम्हाला चिमण्याचे भांडणं बघा. कोण म्हणलं माणसाच भांडणे खेळतात नाही, ते चिमण्या बी भांडणे खेळत आता. आज पक्ष्याचा दिवस आहे, सगळे पक्षीच पक्षी. वरच्या वावरातला चाललाय आपला आता शेवटचा वाफा. एवढं झाले खालच्या वावरात आहे. आता 10:15 वाजले तर, आणि 12 वाजेपर्यंत लाईट असते. बहुत किती होते आज आणि किती नाही. वरचं वावर झालेलं आहे, आता खालच्या वावरात आहे. पुढे लई दोन पाणी बघा. चाललं आता हे खालच्या वावरात आलं पाणी कडच्या साऱ्याने. 11:15 वाजले आता, किती होते 12 वाजेपर्यंत काय माहिती. जाऊ मागच्या वेळेस मी दारी धरत होतो आपण याला काढा आणि बाजरी शिपून पाळी घातली होती. पाणी घेतली पाहिलं भारीच. तेव्हा बघा ह्या आंब्याला तुरा काहीच नव्हता, फक्त ह्या आंब्याला तुरा होता. ह्या आंब्याला तुरा आल्या नाही, तेव्हा मी तिकडचा तुरा दाखवत होतो. तो गळून गेलाय बा सगळा. ह्यो बी गळून गेलाय बा, तुरा निम्मल्ली मापा सगळं गळून जातोय किंवा शेव पिवळा तुरा आणि ह्यो लाल तुरा. पहिला लिहिलाच फरक दिसत असेल तुम्हाला किंवा ह्या साईडचा पिवळा तुरा आहे आणि ह्या साईडचा लाल तुरा आहे. 3 वाफे झाले तर आपले खालच्या वावरातले. आता चौथ्या फोल्ड आहे आणि आता 12 वाजले तर लाईट बी जाईनच आता बा. गेली असेल वरून पाणी येते म्हणून, काय माहिती. ते राहिलेलं घेऊ तू उद्या किंवा 5 वाफ्या राहिलेले ते बघत उद्या. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू अभ्यासाचं 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. बाय.